जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या विशिष्ट मानलेले कमी कालावधीत लोकप्रिय झालेले आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल। मी मुख्य संपादक प्रसाद। जय महाराष्ट्र। सोलापूर महानगरपालिकेचे कमिशनर डॉक्टर ओंबासे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज 2 निवेदनं सादर केली। पहिलं निवेदन यासाठी होतं, गेले 8 महिने शिवसेनेच्या वतीनं आम्ही 3 वेळा निवेदन या महानगरपालिकेला देऊन श्री सिद्धरामेश्वर मंदिर जे सोलापूरचं ग्रामदैवत आहे, या मंदिराच्या ईशान्येकडील असलेल्या महाद्वाराच्या बाजूला जे स्वच्छतागृह होतं ते त्यामुळं अतिशय घाणेरडं वातावरण तिथं निर्माण झालं आणि हे काढून टाका, अन्यथा शिवसेना त्यावर कारवाई करेल, अशा पद्धतीचं निवेदन आम्ही दिलेलं होतं। आणि आमच्यानंतर सोलापूर शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी हा विषय उचलून धरला। काहींनी सह्यांचं मोहीम केलं, काही सामाजिक संघटनांनी महाआरतीचं नियोजन केलं। असं सोलापूरच्या या ग्रामदैवताच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळं हा विषय आयुक्तांनी त्याच्यावर निर्णय घेतलेला आहे आज। आणि त्या ठिकाणी ते सगळं पूर्ण काढून तिथं एखादा ऑफिस करता येईल का, या पद्धतीनं त्यांचा निर्णय झालेला आहे। महानगरपालिकेचा त्या कर्मचाऱ्यांच्या रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांचं सह्या करायचं तिथं ऑफिस काहीतरी चालू करायचं त्यांचा मानस आहे। आम्ही त्यांना असं जोड दिलं आहे त्याच्यामध्ये की तिथे परत एकदा घाणेरडं साम्राज्य पूर्ण गेलं पाहिजे, स्वच्छता करायला पाहिजे, त्या ठिकाणी पेवल्स वगैरे टाकून तो एरिया बंदिस्त करायला पाहिजे, जेणेकरून सिद्धरामेश्वराच्या या पावन भूमीमध्ये त्यांच्या एंट्रीला महाद्वाराच्या बाजूला स्वच्छता ही कायम असावी, या पद्धतीचे त्यांनी प्रिकॉशन घ्यावे, अशा पद्धतीचं आम्ही त्यांना सूचना केली। आणि हे काम केल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वजण या आयुक्तांचे मनपूर्वक आभार मानले। काम चांगलं केलं तर आपण आभार मानायला पाहिजे आणि त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे, अशा पद्धतीचं हे आमचं पहिलं निवेदन। दुसऱ्या निवेदनात आम्ही पावसाळ्यापूर्वी जे